नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आरुष राखी या व्यवसायाचा मी व्हिडिओ पोस्ट केला होता. बऱ्याच जणांचा मेसेज आला होता की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण त्यांचं शॉप कुठे आहे आणि त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत तेच मी दाखवायला आलोय तुम्हाला आज. या आतमध्ये. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. तुमच्या व्यवसायाची पोस्ट केली होती मी. व्ह्युअर्सची मागणी आहे की व्यवसायाची जास्त माहिती पाहिजे. त्यांना बघायचं की तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे ना आहे. आपल्याकडे आहे ना तयार राखी असते. ओके. हे सगळं व्यवसाय आहे ना माझी मिसेस बघतात. आणि तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे ना आता सध्या तयार राखी तयार माल तुम्हाला एकदम रिझनेबल प्राइस मध्ये भेटेल. आणि असं दाखवा जरा डिझाईन दाखवा. बघा, आता चालू ट्रेंडिंग मध्ये जो आहे हे आहेत स्वामींची. आता या स्वामींचे आहे ना मी तुम्हाला एकच डिझाईन दाखवतो. याच्यात आपल्याकडे भरपूर डिझाईन असतात. तर ही एकच डिझाईन का दाखवतो की कॉफी नाही झाली पाहिजे. आणि स्वामींचं ट्रेंडिंग आणि स्वामींची तुम्हाला आहे ना मार्केटमध्ये भेटणं खूप कठीण आहे. ओके. असेल काही लोकांकडे आणि हे पण तुमचे स्वतःचे डिझाईन आहे हे का? स्वतःचे डिझाईन आहे आणि ह्याला ओरिजिनल रुद्राक्ष वापरलेलं आहे. आणि फिनिशिंग वगैरे चांगली असं मस्त केलेले आहे. गुताई मधला माल आहे. आता ते कसं त्या महिलांना जास्त म्हणजे माझ्या मिसेसला जास्त सांगता येईल तुम्हाला. पण त्यात तुमचं वेळ जाईल. आता ते नाहीये बघा बघा अशा डिझाईन बनवते. आता तिने बनवून ठेवून गेलेली कसे. आता ही एडी स्टोन मध्ये आहे बघा. ह्या एडी स्टोन मधली राखी आहे. आता त्याच्यामध्ये बघा हे साध्यात साध्या आता ही 30 रुपये डझन पासूनची राखी आहे. काय बोलता? फक्त 30 रुपये डझन? फक्त 30 रुपये डझन, 2.5 रुपये. त्याला 20 रुपयाच्या आत विकणार नाहीये ही राखी. एवढं स्टोन वर्क असून पण 30 रुपये डझन? हे बटनची राखी आहे. चांगलं बटन राखी बोलतो. एक नंबर माल आहे. त्याच्यामध्ये आपण नाही ना महिलांसाठी घरी बसून करण्यासाठी खूप काय आहे. बघा हे स्वामींसाठी लागणारे हार वगैरे हे जे असतात. फिनिशिंग लुक बघा तुम्ही कसं आहे. ही राखी नसून हे हार आहे. हार जरा डिझाईन दाखवू शकता तुम्ही? डिझाईन दाखवतो ना. काय डिझाईनला आहे ना डिझाईन इतक्या खूप आहेत ना की भरपूर आहेत. ते आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवता पण येणार नाहीयेत. आता हे बघा हे सिल्वर मध्ये आहे. मोर आहे. सिल्वर मध्ये मोर. मोर कसं आहे त्याच्यावर मीना वर्क आहे. आणि याच्यात ब्रासची चक्री वापरलेली आपण. सहसा ब्रासची चक्री कोणी नाही वापरत. आपल्या मालाची लाईफ वगैरे चांगली असते. दोरा पण आपण चांगलं वापरतो. तुम्हाला स्वतः घरी बसून राखी बनवायची असेल तर ते पण मटेरियल तुमच्याकडे रॉ मटेरियल पण तुम्ही देता? मिळेल. आणि पॅकिंग मटेरियल हे आपल्याकडे अवेलेबल असतं. आणि पॅकिंग मटेरियल हे तुम्हाला मुंबई रेट पेक्षा कमी भेटेल. मुंबई रेट पेक्षा कमी भेटेल. पण बऱ्याच लोकांचं आपल्यातलं काय म्हणणं आहे की आम्हाला मुंबईवरून स्वस्त भेटतो किंवा गुजरात, अहमदाबाद. ते म्हणण्याचा प्रकार झाला. पण कसं असतं आता जग हे पहिलेच सारखं राहिलेलं नाही. कुठला माल कुठेही तयार होतो. त्यामुळं तुम्हाला वाटत होतं का आता हा माल फक्त भिवंडीलाच तयार व्हायचा. तुम्हाला वाटतंय का पुण्यामध्ये तयार होत असेल? आहेत आपले तयार करणारे आहेत. म्हणजे आजकाल आहे ना महाराष्ट्रातील लोक कुठलाही माल कुठेही तयार व्हायला लागलाय. तर हा माल तुम्हाला राजकोटच्या मार्केटमध्ये तयार होतो. हे पूर्ण काय पेंडंट आहे का? पेंडल आहे. कास्टिंगचा माल असतो. हा राजकोटच्या मार्केटमध्ये तयार होतो. आता याची फिनिशिंग राहिलेली आहे. ते आता ते बनवते मिसेस वगैरे. हो का. त्याच्यावरती काय कुंदन काम वगैरे होतं का? याच्यावर आता मीना वर्क, स्टोन वर्क होणार. आणि मग त्यानंतर हे पेंडल आहे ते. तरी हा माल असला माल इथं तुमच्याकडे आता किती प्रकारचे पेंडंट आहेत? आपल्याकडे जवळपास 1000 एक डिझाईन असतील. 1000च्या आसपास. कसं आहे बघा. 24 रुपये डझन. फक्त 2 रुपयाला राखी. 24 रुपये डझन, 2 रुपयाला राखी. आणि चक्री स्टोनची चक्री वापरलेली माल आहे ना हे दिल्ली मुंबईला सुद्धा विचारा की काय डझन आहे. त्याच्यात खूप व्हरायटी आहे. तुमच्याकडे धागा वगैरे सगळ्या गोष्टी सगळं धागा वगैरे अवेलेबल आहेत? हे धागा हे आता हे गोडाऊन मध्ये अजून भरपूर आहे. हे आता आपण काय केलंय त्यांना पहिलं आपण घरून बनवायचे त्या. ते आता त्यांना इथं बोलवलं आणि ते आता त्यांनी दुकान चालू केले. मग त्या दुकानामध्येच आता त्यांनी वाढवायचं चालू केले. अजून लावायला चालूच आहे. ते ऑर्डर असल्यामुळं तिला जमत नाही जास्त करून यायला. आता तुम्ही म्हणता की हे तुम्ही तयार राखी करता किंवा रॉ मटेरियल भेटतंय, पण तुमच्याकडे कसं लोकांना कसं समजेल की हे स्वतः तुम्ही बनवता? तुमच्याकडे किती आता महिला काम करतात? त्यासाठीच तर म्हणतो ना की एकदा येऊन व्हिजिट केली ना की ते त्यांना समजून जाईल की बाबा हे खरंच बनवतात का
म्हणणं आहे. आणि रेडीमेड काही नाही तुमच्याकडे? रेडीमेड आपल्याकडे काय नाही, बाहेर दुसऱ्याचा माल. फक्त मी चायना असेल तर ते चायनाचं लाइटिंगची राखी सोडून मी दुसरं किट्स. आणि जे पॅकिंग आहे ते हा. पॅकिंग आपण बाहेरून बनवून घेतो, पण ते रिझनेबल रेट मध्ये देतो ओके. त्यांना, कस्टमरला. जे राखीचं पॅकिंग आहे ते एकदम रिझनेबल रेट मध्ये असतं. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहू शकतो कस्टमर. एकदा कस्टमरने व्हिजिट दिली ना. इथं पण जरा बरेच पेंडेंट आहेत तुमच्याकडे. हो काय, आता हे जे पेंडन आहेत ना, हे माझे स्वामींचे पेंडन आहेत, त्यामुळे मी जास्त दाखवू शकत नाही. स्वामींचे काय आहे, त्याची कॉपी होण्याची शक्यता जास्त असते, ओके. त्यामुळे दाखवत नाही. तर तो तुम्हाला हे गणेशजीचे ह्याचे आहे ना, हा कच्चा माल आहे. आता ह्याच्यावर फिनिशिंग होणार. हे कच्च्या मालावरूनच समजलं पाहिजे की आता हे स्वतः बनवतात. का तर आपण मीनापासून सगळं इथंच करतो, आहे का. जर कुणाला घ्यायचं असेल तर त्याला तुम्ही कच्चा माल पण देणार का मीनावर करून हे ते सगळं? जसं पाहिजे तसं त्यांना, ज्यांना कच्चा माल पण मिळेल आणि मिळू जसं शकतो, मिळू पाहिजे शकतो. तसं काही तुम्ही काही करून काही द्या. अडचण नाहीये. ते फक्त येऊ द्या. हे लोकांचे जे मनात बिंबलेलं आहे ना, की बाहेरच स्वस्त दिल्ली भेटतं. आणि हा. मुंबईला स्वस्त, असं काही नसतं. ते जर का सगळा ओव्हरऑलचं कॅल्क्युलेशन केलं त्यांनी, कुठल्या माल जाणं कसा, येणं. नाही जाणे नाही, कुठल्या माल ते काय करतात, काही मालामध्ये हाय रेट लावतात, काही मालामध्ये लो रेट लावतात. आपला तसं तुमचे क्रूस मध्ये आणि डझन मध्ये पण काहीतरी कमी ते जास्त काटछाट असतं का? करतात. त्यांच्या मालाच्या क्वांटिटी मध्ये फरक येतो. 10 डझन माग 5 डझन खराब माल टाकतात. त्याचे बरेचसे असतात. त्या गोष्टी मी आपण सांगून नाही. तर तुम्हाला माझी आपल्या व्ह्युअर्सना विनंती आहे, खास करून, की तुम्ही एक वेळेस माझ्या शॉपला व्हिजिट द्या. आणि तुम्हाला जर मुंबईचे रेट भेटले तरच घ्या, त्याच्यापेक्षाही कमी भेटतील रेट. मुंबईपेक्षाही गुजरात पेक्षाही कमी. कमी भेटतील, हे मला ठाम विश्वास आहे. का तर आपला माल जर गुजरातला जात असेल, अहमदाबादला, तर आपण का नाही देऊ शकणार इथल्या कस्टमरला? बरोबर. बाहेरून पण मी ऐकलं की हे स्वतः गॅप दोरे असेल, बाकीचं काय यांचं बाकीचे- मटेरियल असेल अहमदाबादला मुंबईला जातं. हा, सिंगल मधल्या राखली गॅप दोरी आपलं अहमदाबादला जात आहे. बरं. फक्त तिथं काय कास्टिंगचं वगैरे ते घेत नाहीत. आपल्याकडून जे कारागिरी वर्क आहे ते सगळं आपल्याकडून घेतात. आणि आपल्यासारखी कारागिरी त्यांना नाही भेटत. बरोबर. आता गुताईमध्ये आहे ना, ते आपल्या मालाला जास्त, त्यांच्यापेक्षा जास्त डिमांड आहे आपल्या गुताईच्या मालाला. तर ते आणि फॅन्सी राख्यामध्ये आपण हात धरू शकत नाहीत आपले मुंबईवाले वगैरे. हे कसं आहे, ते जी लोक आहे ते उलन मधला माल बनवतात. उलन मध्ये कमी पैसे देतात. आणि तुमचे जे दोरे असते ते कोणते? आपण रेशीम मिक्स दोऱ्यामध्ये आपण त्या रेट मध्ये देऊ शकतो आपण. ओके. म्हणजे उलनच्या रेट मध्ये आपण चांगला दोरा देऊ शकतो. तर माझी आपल्या व्ह्युअर्सना विनंती आहे की एक वेळ तुम्ही आरुष राखीला भेट देऊन मालाची क्वालिटी आणि मालाची फिनिशिंग आणि त्याचे रेट ओके. याच्याबद्दल तुम्ही कम्पेअर करा, आणि तरच तुम्ही खरेदी करा. आणि त्याशिवाय तुम्ही एक वेळ भेट द्यायला फक्त काय भेट देऊन, हा, भेट काय द्या. हरकत आहे? तुमच्या मनातल्या हा. शंकेचं निरसन निरसन करा की होईल. तुम्ही पण आजपर्यंत व्यवसाय करत असाल किंवा करायला चालू करणार असाल तर तुम्हाला एक लक्षात येईल की मार्केटमध्ये आणि ह्यांच्या रेटमध्ये काही फरक आहे का किंवा क्वालिटीमध्ये काय फरक आहे का. एकदा तुमचा फक्त ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा. तर आपला मोबाईल नंबर आहे 7066808099. व्हॉट्सअप नंबर आहे. स्क्रीनवर पण देतो नंबर. ऍड्रेस आपल्या त्या ह्याच्यामध्ये देऊया आपण, का तर डिटेल मध्ये ऍड्रेस देता येईल. व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ऍड्रेस मी टाकतो. हा. बघा, एकदा व्हिजिट द्या. चला.